मान्य आहे की तुम्ही खूप मोठे वकील आहात, परंतु तुम्ही वकील आहात. निर्णय न्यायालयात न्यायाधीश देत असतो, त्याकरता न्यायालयात जावं लागेल. चलावे. जिजाबाईंनी काल खोटी शपथ घेऊन सांगितलं की ती माघार घेणार नाही. तरी पण तिने घेतली. जिजाबाई, मला जगायचं, पण तुझी अट मानून किंवा कायद्याचा निर्णय मानून मला जागता येणार नाही. उद्या मला जेल झाली तर मग ठाऊक नाही मी तुला असं कधी खाऊ घालू शकेन, बोलू शकेन. म्हणूनच मी तुला भेटायला इकडं आलोय. लढाई आहे तर लढाईमध्ये दोन्ही बाजू काही ना काहीतरी हरत असतात आणि काहीतरी जिंकत असतात. आता तू जे गमावशील त्याचा हिशेब तर तूच ठेवशील ना. भीम, रमा, मीरा, करुणा, आनंद, लक्ष्मी, बाळा तू पण. संधे आलेत का? आपण संधे एकत्र जाऊ. चला. रामजी भाऊ, आम्ही बी तुमच्या सोबत येतो. तिथं न्यायालयात आम्ही बी समजा खरं खरं सांगू. काय बी इफेक्ट नाही. आम्ही समध्याने जिजाबाईच्या बाजूने आधीच साक्ष देऊन टाकली. आता जर भीमराव आणि रामजीच्या बाजूने कुणी बी साक्षी देईल तर त्याला कसं सामोरं जायचं याची वकील साहेबांनी अगदी तयारी केली आहे. काही हरकत नाहीये. आमच्या सोबत जे काय होईल आम्हाला मान्य आहे. आणि तसंही केस ही लढाई अजून संपली नाहीये आणि जोपर्यंत सत्य जिंकत नाही तोपर्यंत ही लढाई संपणार नाही. चला. मला ही लढाई लढायची नाहीये आता. ही लढाई मला लढायची नाहीये. मला पोर दत्तक घ्यायचं आहे आणि यासाठी मी हट्ट करत राहणार आहे, लढत राहणार. पण हे समजा तवाच करू शकीन ना जेव्हा मी तुमच्या सोबत असेन. जिजाबाई, अशिक्षित बाई, जिजाबाई, असं केलंस तर तू केस हारशील. हा? आणि एकदा जर का तू केस हारलीस तर हे तुझं कुटुंब, तुझा पती तुला कधीच जिंकू देणार नाही. आणि तुझा पराभव होण्याचा अर्थ माहिती आहे ना तुला? तुझ्या पराभवाचा अर्थ आहे या भीमरावाचा पुन्हा एकदा विजय. जिजाबाई, तू लगेच न्यायालयात चल. एकदा का ह्या सगळ्यांना शिक्षा झाली ना, हे जेलमध्ये जातील, तर या सगळ्यांना तुझ्या ताकदीचा अंदाज येईल. आणि राहिली तुझ्या मनातली गोष्ट, ती तर वकील साहेब पूर्ण करतीलच. वकील साहेब, जिजाबाईला समजवा
जिजाबाई, आज केसची सुनावणी होऊन जाऊ दे, मग आपण बोलूच की. झालं बोलून. आभारी आहे तुमची. आता अजून काय बी बोलायचं नाहीये. आता मी हितच राहणार आहे. हे घर सोडून कुठं बी जाणार नाहीये. मी एक बाई म्हणून वाईट असल. भीम आणि रमासाठी एक दुष्ट आई असल मी. बायको म्हणून वाईट असल. पण म्या माझ्या नवऱ्याला सोडू नाही शकत. त्यांचं हे घर सोडून नाही जाऊ शकत मी. ए जिजाबाई, काय चालवलंय हा? मन मानेल तसं करशील? जेव्हा मनात आणलं तेव्हा केस केली, जेव्हा मनात आलं तेव्हा केस मागे घेतली. तुझी मनमानी चालणार नाही जिजाबाई, समजलं? नरोत्तम जोशी, बस. आई येते आमच्या. आदराने बोला त्यांच्याशी. अपमान सहन नाही केला जाणार. काय बोललीस तू? अपमान? आणि तुम्हा लोकांना अपमानाची एवढी काळजी असती ना, तर आपल्या बाबाला तयार का नाही केलं मूल दत्तक घ्यायला? प्रचंड देवजी, हा आमच्या घरातला मुद्दा आहे. या विषयावर वाद होत राहतील, पण ते आमच्या घरामध्ये, न्यायालयात नाही. पण न्यायालयात तर आम्ही नक्कीच जाऊ. आईने तर त्यांची केस मागं घेतली. पण आता बोलणं तिथून सुरू होईल जेव्हा वकील साहेबांनी तुमच्या समद्यांच्या सांगण्यावरून इथं येऊन आमच्याशी खोटं बोलून आम्हा समद्यांना त्रास दिलाय. वय अनादी तुम्हा समद्यांना त्याची शिक्षा दिली जाईल. नंतर काय हवं ते बोला मग. बिंडोक बाई, तर थोडी शिक्षा आपल्या नवऱ्यालाही द्यायला लाव. धुतल्या तांदळासारखा नाही हा. आणि तू जिजाबाई, आणखी एकदा विचार कर. न्यायालयात यायचं आहे की मग या सगळ्यांच्या नाटकात सामील होऊन आपला डाव हरायचा आहे? यो डाव माझ्या नवऱ्यावर लागला हाय. म्हणूनच म्या हा डाव लावणारच नाही. हारलीये म्या. मग मर इथेच. चल नरोत्तम. ते तर गेले. आता तुम्ही बी जा. आणि हा, जाता जाता रस्त्याने एक डायरी विकत घ्या. म्हणजे त्यात लिहू शकाल कधी कधी तुम्ही माझ्या कुटुंबाशी माझ्या नवऱ्याशी लढला आणि कसे कसे दरवेळी हरला. रमाबाई, डायरी पण आहे, हिशेब सुद्धा लिहिला आहे. फक्त वेळ येऊ दे.
वेळ आल्यानंतर एकाचा हिशेब केला जाईल. माझ्या नवऱ्याला बी वकील व्हायचंय, म्हणून तुम्हासनी काय बी नाही म्हणणार. बस निघून जावा इथून तुम्ही. वकील साहेब, इथून पुढे कोणाकडून पैसे आणून कोणाला त्रास देऊ नका. कारण वकील, डॉक्टर, पोलीस, प्रशासक या सगळ्यांकडून लोकांच्या खूप अपेक्षा असतात. भीमराव, तू कधी वकील होशील की नाही होणार, कधी होशील, कसा होशील हे मला माहित नाही. पण मला हे माहित आहे की तू नायक नाही, महानायक बनशील. महानायक यासाठी की नायकाचे विचार त्याचे समर्थक मानतात, पण महानायकाचे विचार विरोधकांनाही मान्य असतात. मला तुझ्यात एक महानायक दिसतो आहे, एक महानायक. तुला भेटून मी धन्य झालो भीमराव. मग तर लोक तुम्हासनी महानायक भीमराव आंबेडकर म्हणतील ना? भीमराव 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 भीमराव. असं काय केलंय तुम्ही की त्यांनी असं म्हटलं की थोडी शिक्षा तुझ्या नवऱ्याला बी दे? तू कशाला त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतीस? ये तर काय बी बोलत असते. कशाला काय बी बोलतील? त्यांच्या बोलण्याचा अर्थ हाच होता ना की तुम्ही बी त्यांच्यात सामील आहात. का सामील झालात आणि काय केलं सांगा मला, सांगा ना मला, समजा ऐकायचंय मला, सांगा. काय येड्यासारखं बरडत बसतेस? आई तर आली ना आता, मग या गोष्टी बोलण्यात काय अर्थ आहे? घरातले बाकीचे मला प्रश्न विचारून वैताग देतच होते, आता त्यांच्या संग राहून तू बी सुरू झालीस. नाही द्यायचं मला कसलं बी उत्तर. हे बघा, उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. थांबा. राहू द्या आता. आता आई आल्या आहेत ना, त्यापेक्षा जास्त महत्वाचं काय बी नाही. बाबा, तुम्ही तुमच्या बायकोला
सन्मानाने घरात घेऊन चला. भय बाबा, आईसने आत घेऊन जा. वय बाबा, आईंना घरामध्ये घेऊन जा. चल. जिजाबाई या घराच्या आत येणार नाही. हे घर हाय, सर्कस नाहीये. जेव्हा पाहिलं तेव्हा तमाशा करायचा आणि मनात आलं तेव्हा पडद्याच्या मागे लपून बसायचं. पण आत्या, नाही, आज कोणी काही बी नाही बोलणार. आज फक्त म्या बोलणार आणि समधी ऐकणार. जिजाबाई या घराच्या आत नाही जाणार. समद्यांनी ठाऊक हाय या बाईनं आमच्या सोबत काय केलं हाय. या बाईनी आमच्या घराची शांती भंग केली हाय. या बाईनी आमच्या घरातल्या प्रत्येक माणसाला लई त्रास दिला हाय. ही बाई मन मानेल तेव्हा नरोत्तम जोशी आणि प्रचंड देवजींना सामील होते आणि आमच्या विरोधात डाव रचते. आणि हे समज ठाऊक असताना मी या बाईला या घराच्या आत येऊ देणार नाहीये. मीरा, मला तुझं दुःख कळतंय. या घरच्या प्रत्येक सदस्याबद्दल तुझ्या मनात लई माया आहे. यांपैकी कुणाला बी थोडा बी त्रास झाला तरी तुला दुःख होतंय. आणि या घराचं कुणी बी काही बी कसं बी वाकड केलं तर तुला लई राग येतो. हो, तुझा यो राग बराबर आहे. पण आता या रागाला शांत करणं लय महत्वाचं आहे. राग तवा येतो जेव्हा अशी गोष्ट घडते. पण आता मला काळजी आणि भीती या गोष्टीची हाय की आता ही बाई येऊन अजून काय काय करणार हाय ते. मीरा, तुम्ही थांबा, मला बोलून द्या जरा यांच्याशी. काय बोलणार आहेस तू? हा, यो पोराच्या मुद्द्यावर जो तू तमाशा केला आहेस ना, ती तुझ्या सगळ्या चुकांच्या वर्तान असलेली चूक आहे. म्या तुला याची शिक्षा देणारच आहे. तुम्हाला शिक्षा द्यायची आहे ना, देऊन टाका. इथं या या. काय ध्यानात आलं? मला काय बी समजून घ्यायचं नाहीये आणि काय बी ऐकायचं नाहीये. म्या हाय तोवर तू या घरात येऊ शकणार नाहीयेस. सरळ सरळ उत्तर द्या की. ध्यानात आलं की नाही? आणि जर नाही आलं असेल तर आता मी काय म्हणते ते ऐका. हे काय करताय तुम्ही दोघी? जरा धीर धर. समद्यांना समद काही कळल की मी काय म्हणते ते. या घरची सून हाय म्या आणि तुम्ही लेक हाय. तर सुनेचा घरावर हक्क एका लगीन झालेल्या लेकीपेक्षा जास्त असतो.
तर या घरात कोण राहणार, कोण नाही राहणार हे त्या घरची सून ठरवत असती. लगीन झालेली लेक नाही.